माननीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज या 10-15 मिनिटांमध्ये या ठिकाणी जो जमाव झालेले आहे या ठिकाणी सर्व माझे गुरुजन वर्ग आहेत, सर्व माझे भाऊबंधू आहेत. या ठिकाणी आज जे गेलेले आहेत सर ते खरं डुप्लिकेट लोक होते. ज्या दिवशी पहिल्यांदा आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं की बाबा तुम्ही येस किंवा नो म्हणा. अरे मला ज्याला मतं मांडायचं आहे, अरे जर आम्ही काँग्रेससोबत राहणार आहोत, तुम्ही येस किंवा नो तुम्ही म्हणणारे कोण? आज त्याविषयी त्यांना वाटलं की बाबा तुम्ही श्रेष्ठी जे ठरवता आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागे जाऊ. पण आम्ही देगलूर शहराने आणि पूर्ण ग्रामीण आम्ही ठामपणे काँग्रेसच्या बाजूने त्या डुप्लिकेट लोकांना त्याविषयीच म्हटलो तुम्हाला जायचं असेल तर जा. पण त्यांनी आज परत वाट बघितले. आणि मी तुम्हाला सांगतो साहेब, हे आमदार सुद्धा चोरटा आहे. तो सुद्धा तो स्वतः गाडी बांधून सगळ्या लोकांना घेऊन जाऊन प्रवेश केला. पेन्शन बंद होते म्हणून पेन्शन एका दिवशी राहिले तर चालू राहते. तो खरा मर्द असेल तर या इलेक्शन मध्ये उद्या त्यांना डिक्लेअर करायला पाहिजे, बीजेपी जायला पाहिजे. त्याची ताकद त्या देगलूर शहरात असेल, ग्रामीणमध्ये त्याची ताकद काय आम्हाला माहिती असेल. अहो 12 दिवसात रावसाहेब अंतापूरकरला आम्ही आमदार केलो. हे अनुकंपा जितेश अंतापूरकर यांनी सुद्धा वारसाच्या हक्कानं झालेलं आहे. आपण जे वारल्यानंतर जेव्हा नोकरीला जातो जेव्हा अनुकंपा घेत असतो त्याप्रमाणे हे या ठिकाणी अनुकंपामुळे आमदार झालेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. किती पैशाचा पाऊस पडलं तरी आमचे लोक या ऐकणार नाहीत. आम्ही पूर्ण तळागाळात पिंजून काढून एक ग्रामीणमध्ये पाया फोडू पाया धुवून पाणी पिऊ साहेब, पण तुम्हाला खासदार केल्याशिवाय देगलूर शहरामध्ये आजपर्यंत तुमच्या कोणताही साहेब जरी फिरला तर या ठिकाणी 5 ते 6 हजार बीजेपीला मतदान पडला नाही आणि पुढे पडणार पण नाही. देगलूर शहर हे समाजाच्या विचाराचं आहे. पूर्ण भारतात जेव्हा होतं त्या देगलूर शहरात समाजाला होतं. आणि आज कोणी किती फिरलं आणि किती पैशाचा पाऊस केलं तर देगलूर शहर हे आणि काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आणि काँग्रेसमध्ये पूर्ण सर्वात जास्त मागच्या वेळी त्या देगलूर शहराने 11,000 लीड दिलेलं आहे. सुद्धा 100% 11 ते 15 हजारांचं डिपॉझिट जप्त करण्याचं काम देगलूर शहराने. आणि मला सांगतो गेल्या 5 वर्षापासून चिखलीकरांनी देगलूर शहराला किती निधी दिलं हे तरी दाखव. अहो तुम्ही 1 कोटी 5-6 कोटी दिल्या, तुला बॅनर लावून आज नारळ फोडला. आज देगलूर शहरामध्ये आम्ही 200 ते 800 कोटी रुपये देगलूर शहरात साहेब जे गेले खूप चांगलं झालं. आणि आपल्याला तुम्हाला भेटायला मध्यभागी जे नायगाव आहे आणि आजपासून आपण जेव्हाही तुम्हाला डायरेक्ट आम्ही नांदेड जाताना तुम्हाला भेटतो. आणि तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही प्रत्येक सामान्य माणूस असेल तर तुम्हाला जेव्हा भेटते तुम्ही त्यांना गाडी पण येऊन फोडणारा नेता आम्ही आपल्या नांदेड जिल्ह्यात नाही, साहेब पण नाहीच आहे. आम्ही जेव्हा बघतो आम्ही जेव्हा आले सामान्य माणूस सुद्धा आपलं नाव आज घेत आहे. आणि सामान्य जेवढे देगलूर शहर असतो पूर्ण नांदेड जिल्हा जेवढे सामान्य लोक आहेत आपल्यावर पूर्ण सगळ्यांनी भरोसा आहे आणि सर्वांचा विश्वास आहे. आणि खरं तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि ठामपणे आम्ही असं ठरवणार आहे, प्रत्येकाचा शहापूर असेल शहापूरचे लोक पूर्ण त्या ग्रामीणमध्ये फिरावं लागेल आणि तंबूरचे लोक त्या पूर्ण भाग फिरायला भक्तापूर असेल प्रत्येक या गावाचं शेजारी कोणतं गाव आहे ते पूर्ण पिंजून काढण्याचं काम आपण करणार आहे. आणि देगलूर शहरातील सर्व जाती गणना जे समाज आहे पूर्ण जेवढे ग्रामीण असेल या ग्रामीणमध्ये सुद्धा आम्ही ठरवलं तर त्यांना सुद्धा ग्रामीणमध्ये माणसं मिळू देणार नाही. आणि मी सांगतो मागच्या वेळेस आम्ही सर्वजण प्रयत्न केलो, मेहनत केलं म्हणून साहेब या तुम्ही जिल्हा परिषदचे मिसाळ सर असतील आम्ही तमनूरला पूर्ण डोर टू डोर फिरल्यामुळं मिसाळ सर निवडून आले. आज मी तुम्हाला सांगतो सर मिसाळ सर कधी निवडूनच येऊ शकत होते. आज ॲडव्होकेट नाईक साहेब असतील, आज मी सांगतो तुम्हाला त्यांनी आज उद्या त्यांनी जिल्हा परिषद मेंबर कधी होणार नाही सर. त्यांनी आजपर्यंत मी सांगतो साहेब त्यांनी कोणी आम्ही सगळे देगलूर शहरांनी सर्वांनी त्यांच्यावर प्रेम केलं म्हणून त्यांनी जिल्हा परिषद मेंबर झालेले. आणि मी सांगतो
पळेगावकर देसाई सुद्धा त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये त्यांना कोणी मतदान करायला तयार नव्हतं साहेब. आम्ही स्वतः देगलूर वासियांनी प्रत्येक घराघरात जाऊन त्यांच्यासाठी आपण पाया पडलो. म्हणून त्यांनी सगळं निवडून आले असेल. यांची ताकद नाही की यांची ग्रामीणमध्ये सुद्धा ताकद नाही. जेवढे केलेत ना त्यांच्या ग्रामीणमध्ये ताकद नाही. जिल्हा परिषद सुद्धा त्यांनी कधी भविष्यात निवडून येणार नाही. हे आम्ही त्या याच्या आपल्या झाल्यानंतर जिल्हा परिषद होईल 100% यांनी किती लोक उभा करतील, किती लोक निवडून आणतील यांच्यात आम्ही ताकद आम्ही ठरवून. आणि सर्वात जास्त देगलूर शहराने तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आलाच आहे. तुमच्या आम्ही देगलूर वासियाकडून देगलूर तालुक्याकडून तुमच्या समोर आम्ही सर्वजण आभारी आहोत. या ठिकाणी भरघोस मतानं तुम्हाला या ठिकाणी आम्ही सर्व एकजुटीने आम्ही काम करणार आहोत. आणि तुम्हाला सर्वात जास्त मतानं तुम्हाला देगलूर तालुका पुन्हा एकजुटीने काम करून तुम्हाला सर्वात जास्त. आता आम्हाला अगोदरही आम्हाला म्हणत होते की बिलोलीवाले आम्ही असं भाषण करून केलं. मी मला बाबा देगलूर तालुका हे कधी भाषण करून करत नाही आणि करून दाखवते. आणि मताने सगळं मताच्या रूपामध्ये आम्ही सगळं करून दाखवणार आहोत. आणि 100% आज जे गेलेलं आहे आपलं बलं गेलं साहेब हे. आणि खरं सांगतो हे जर डुप्लिकेट लोक इथं राहिले असते तर आपलं IPC सांगितले असतं. पण खरंच लोक आज जेवढे लोक राहिलेले आहेत काँग्रेसचे ओरिजिनल आपले मावळे आपल्या सोबत आहेत. आणि जेवढे गेले तेवढे चांगले गेले आणि त्याच्यासाठी आपल्याला त्यांची पीडा गेली आम्ही समजतो. हा त्याचा विषय आहे. आणि या ठिकाणी आपण सर्वजण आला त्याबद्दल आपण सर्वांचा आभार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.